आज प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2026 म्हणजे आजचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना, बंधू आणि बहिणींना सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे आजच्या दिवशी राज्यघटना झालेली आहे. राज्यघटना म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांनी चालवलेलं राज्य, याला काय म्हणतात? लोकशाही. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वातंत्र्य झाला, परंतु लगेच राज्यघटना सुरू झाली नाही. तर त्या ठिकाणी संविधान भेटलं, आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. पण ते स्वातंत्र्य कशा पद्धतीनं त्याचा वापर करायचा, ते कशा पद्धतीनं असावं, ही राज्यघटना तयार करण्याकरता डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकरत्न यांनी या असणाऱ्या राज्यघटनेचे ते शिल्पकार आहेत, त्यांनी ही राज्यघटना त्या ठिकाणी लिखित केली. आणि ती राज्यघटना 26 जानेवारी 1950ला म्हणजे 2 वर्ष 11 महिने 8 दिवसांनी ही राज्यघटना त्या ठिकाणी 26 जानेवारी 1950ला ती काय आली, अंमलात आली. आणि तेव्हापासून आजतागायत असा असणारा हा 26 जानेवारी हा त्या ठिकाणी असणारा प्रजासत्ताक दिन सगळीकडे आपण काय करतो, साजरा करतो. हो, प्रजासत्ताक दिन म्हणजे त्या ठिकाणी लोकांना मिळालेलं स्वातंत्र्य. या स्वातंत्र्याची सुरुवातच 26 जानेवारीपासून त्या ठिकाणी झालेली आहे. स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य, त्या ठिकाणी भाषा स्वातंत्र्य, त्या ठिकाणी असणारा व्यवसाय स्वातंत्र्य, आपली विचार प्रगट करण्याची त्या ठिकाणी असणारी वैचारिक स्वातंत्र्य, हे सगळं स्वातंत्र्य. स्त्री स्वातंत्र्य, पुरुष स्वातंत्र्य, सगळ्यांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि सगळ्यांना सन्मान मिळाला. येथे लहान थोर, गोर गरीब श्रीमंत अशा पद्धतीचा जातीय भेद, अशा पद्धतीचा कोणालाही उंच निंच असा भेद राहिला नाही. सगळ्याला समानतेचा त्या ठिकाणी जो काही सन्मान मिळाला, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी त्या ठिकाणी आहे. म्हणून आजच्या दिवसाचा हा भारतीयांचा 26 जानेवारी काय आहे, सन्मान आहे, तो सण आहे. आणि म्हणून हा सन्मानांचा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये अगदी सुंदर प्रकारे त्या ठिकाणी काय होतो, साजरा केला जातो. अशा पद्धतीने 26 जानेवारीचं काय आहे, महत्त्व आहे. म्हणून 26 जानेवारीच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.